मोठी बातमी आहे ती म्हणजे आव्हाडांनी केलेल्या राजकीय खुलाशाची। अजितदादांच्या दबावात येऊन भाजपसोबत जाण्याच्या पत्रावर मी सही केली होती, मात्र जयंत पाटलांनी ते पत्र शरद पवारांकडे जाऊ दिलं नसल्याचा खुलासा जितेंद्र आव्हाडांनी केलाय। त्याचबरोबर शिवसेनेतील बंडाची आधीच कल्पना होती, त्याबद्दल मी उद्धव ठाकरेंना सांगितलेलंही होतं, अशी धक्कादायक माहिती आव्हाडांनी दिलेली आहे। ही आताची ब्रेकिंग बातमी आहे। काही जण म्हणाले साहेबांना एकटं सोडून द्या, आपण सगळे जाऊया। आज मी प्रथम महाराष्ट्राला सांगतो की हे सगळं चालू असताना एक माणूस इथे ढसाढसा रडला। त्या माणसाचं नाव आहे जयंत पाटील। आणि मग त्यांनी सांगितलं की चला आपण एक साहेबांना पत्र लिहूया की आपण आमचा असा असा विचार आहे। एक मी तुम्हाला अजूनही सांगतो की अजितदादांनी निर्माण केलेला दहशत आणि दरारा ह्याचा त्यावेळेस मी बळी ठरलो। अजितदादांच्या तोंडावर नाही म्हणणं शक्यच नव्हतं त्या काळात। मी सही केली, पण मी आजही महाराष्ट्राला सांगू इच्छितो की ते पत्र त्यांनी आयुष्यात ते शरद पवारांपर्यंत पोहोचवलंच नाही। एकनाथ शिंदेची पहिली मनीषा होती पहिल्यांदाच मुख्यमंत्री व्हायची, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार बनलं तेव्हाच। कोरोनामुळे मुख्यमंत्री हे जरा थोडेसे आउट ऑफ टच झाले होते, कारण का त्यांची प्रकृतीही तेवढी साथ देत नव्हती। ज्या दिवशी धर्मवीर चित्रपट निघणार आणि त्याचे ट्रेलर्स सुरू झाले, त्या दिवशी मी मेसेज पाठवला होता माननीय उद्धव ठाकरेंना, साहेब सावध राहा, धोक्याची घंटा वाजते। हो, कारण का जे घडलं नव्हतं ते पिक्चर मध्ये दाखवलंय।